नमस्कार, मी योगेश सिरसाट. आपण पाहतात युवा परिवर्तन न्यूज आणि आज आपण अकोला शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आलेलो आहोत. आणि या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण अकोल्याचा खासदार नेमका कोण आणि जनतेच्या मनातील कौल याची चाचपणी करण्यासाठी आपण युवा परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहोत. तर या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत. काकाजी नमस्कार. नमस्कार. मला सांगा तुमचं नाव काय? विक्रम भिकाबू ढोरे, कोण्या गावचे आहात तुम्ही? गोरगापूर. मला सांगा अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? काम करणारा माणूस हा वंचितवाले व्यवस्थित वाटतात बाळा. या ठिकाणी भाजपच्या वतीने अनुभव धोत्रे आहेत, त्यासोबतच महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभय पाटील सर आहेत. तर यांच्याकडे कसे बघता? त्यांच्या इकडे पण हे जे काम करणारे आहेत, आता संजू धोत्रे तर कधी गोरगावात आलेच नाही, काही कामं केले नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत त्याच्यावर. डॉक्टर अभय पाटील सुद्धा उभे आहेत, त्यांच्याकडे कसे बघता? नाही, साधारण ते चांगले व्यवस्थित आहेत, नवीन आहेत. आता ते काय करतात ते समजते. कशी लढत कशी होणार, काय वाटते? सध्या तिरंगीच आहे, पण वक्तार काय होते समजते. या ठिकाणी पारडं कोणाचं जळ वाटते? या वंचित आले. काकाजीचं मत आहे की वंचित बहुजन आघाडीचं पारडं या ठिकाणी जळ आहे. यासोबतच काही नागरिक इथं जोडलेले आहेत, त्यांची सुद्धा संवाद साधूया. दादा नमस्कार. तुमचं नाव काय? विश्वान शेख, कुठे राहता तुम्ही? मुंबई. मला सांगा अकोल्याचा खासदार नेमका कोण होणार आहे, याची आम्ही चाचपणी करत आहोत युवा परिवर्तन न्यूज चॅनलच्या माध्यमातून. तर अकोल्याचे तुम्हाला माहिती आहे का उमेदवार कोण आहेत? प्रेशर कुकर. नाही, उमेदवार कोण आहेत? कुकर. माझं मत असं आहे, थांबवा. यासोबतच काही नागरिक या ठिकाणी जुडलेले आहेत. काका नमस्कार. नमस्कार. कोण्या गावचे आहे तुम्ही? मी कारला तालुका, पातूर जिल्हा अकोला. मला सांगा अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? या ठिकाणी आम्ही अकोल्याचा खासदार नेमका कोण याची चाचपणी युवा परिवर्तनच्या माध्यमातून करत आहोत. तर कोण असायला पाहिजे, काय वाटते? अकोल्याचा खासदार म्हणून बाळासाहेब आंबेडकर असायला पाहिजे. त्यांनी म्हणजे वंचित लोकांना सर्वांना उमेदवारी दिली आणि सर्वांना सोबत घेतलं, सर्वांचा विकास म्हणून बाळासाहेब आंबेडकर. या ठिकाणी डॉक्टर अभय पाटील सुद्धा उभे आहेत, ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने. सोबत अनुप धोत्रे सुद्धा भाजपच्या वतीने उभे आहेत, त्यांच्याकडे कसे बघतात? ते पण चांगले आहेत, पण यावेळेस आम्हाला परिवर्तन पाहिजे, बाळासाहेबची निवडून यायला पाहिजे अशी आमची खूप अपेक्षा आहे. नेमका काय परिवर्तन करतील साहेब? परिवर्तन म्हणजे असं ज्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे उशीर आहे ते नळ लवकर आले पाहिजे, ही योजना त्यांनी संकल्प मांडला, ते पण विकसित करते. या ठिकाणी साहेब काहीतरी विकास करतील अशी त्यांची मत आहे. यासोबतच काकाजी जुले. काकाजी नमस्कार. नमस्कार. कोण्या गावचे तुम्ही? मी अकोल्याचा. मला सांगा अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? जो अकोल्यामध्ये जो विकास करेल तो उमेदवार पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला नेमका कोण आवडीचा उमेदवार वाटते? मला आणि अनुप धोत्रे साहेब माझ्या आवडीचे आहे, कारण की त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्या अगोदर काम केलेलं आहे. आणि जसं वर्क होऊन राहिले आणि अकोल्याला काय पालट होऊन राहिला, रस्ते होऊन राहिले, नाल्या होऊन राहिले आणि गोरगरिबांना घर मिळून राहिले आणि सर्व यांचा विकास कामाचा आराखडा पाहून अनुप धोत्रे यांना निवडून देण्यात यावं असं वाटते मला. मागील 20 वर्षापासून अकोल्याचे जे खासदार आहेत विद्यमान संजूभाऊ धोत्रे यांचे सुपुत्र आहेत ते, आणि कुठेतरी भाजपच्या एकूणच घराणेशाहीला पुढे केलं असं बऱ्याच नागरिकांची ओरड होत आहे. याकडे कशी बघता तुम्ही? ते त्या घराण्याबद्दल आम्हाला काही एवढं कल्पना नसते. सामान्य आम्ही कसं आहे ते आम्हाला जे उमेदवार आहेत बाळासाहेबजी आंबेडकर आहेत आणि आपले डॉक्टर साहेब अभय पाटील आहेत, हे सुद्धा चांगले आता नवीन नवनिर्वाचित आहे. पारडं जळ कोणाला वाटते? मला पारडजळ असं वाटून आलंय अभय पाटील साहेबांचं नाव ऐकण्यात आहे आणि वंचित आघाडीचे हे प्रथमच खासदार होण्याची संधी आहे आणि अभय पाटील साहेबांचं सुद्धा फार फायटिंग उमेदवार आहे. या ठिकाणी यांना काकाजीला वाटते की अभय पाटील जे आहेत, सोबतच अनुप धोत्रे सुद्धा आहेत, त्यांचं पारडं थोडं जळ वाटते. व सोबत वंचित आघाडीचं सुद्धा पारडं आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची चित्र आहेत. सोबत या ठिकाणी काही वकील संघाचे पदाधिकारी सुद्धा आहेत. काय नाव आहे तुमचं? शुभम खळे. काय तुम्ही बार असोसिएशन मध्ये आहात? क्लर्क आहे.
काय वाटते अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, काय वाटते? प्रकाश साहेब आंबेडकर नेमकं का त्यांनाच का पसंती? इथे घराने चाहिए अनुप धोत्रे त्यामुळे प्रकाश साहेब या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पसंती दिली आहे. सोबतच काकाजी जुडले आहे. काकाजी या समोर या थोडेसे. काय नाव आहे तुमचं? अशोकराव मला सांगा, कुठं राहता तुम्ही? मी तर बाजूला खड्या वावरतला बोरतला राहता, म्हणजे ग्रामीण भागामध्ये येतात. मला सांगा, तुमच्या गावातला काय विकास झाला? जगातला विकास काही झाला नाही एवढा. या ठिकाणी मागील 20 वर्षापासून अकोल्याचे खासदारचे विद्यमान संजूभाऊ धोत्रे आहेत. त्यांचे सुपुत्र आहेत अनुप धोत्रे, हे यांनी नामांकन दाखल केलं आहे. ते उमेदवार आहेत भाजपच्या वतीने. सोबतच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर अभय पाटील आहेत आणि वंचित आघाडीचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत. त्यांच्याकडे कसे बघतात? नाही आपल्याला तर मोदी साहेब पाहिजे. आता तिथे कोणी उभं केलं तरी आपल्याला मोदीचा चेहरा बघून त्यांना इलेक्शन करावं लागेल. अकोला आणि जो शेगाव पायदळी रस्ता आहे तो झाला नाही, बरेच दिवस झाले, तो रखडलेला आहे. चालू आहे का? काय कारण आहे इतक्या दिवसापासून का रखडला? नाही रखडला आता माणूस त्याच्यामुळे जो आस्थेचं आणि श्रद्धेचे स्थान जे आहे त्या ठिकाणी तो रस्ता रखडला जातो. या ठिकाणी का बरं आपल्या अकोल्याचे जे विद्यमान खासदार आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांनी का लक्ष दिलं? विद्यमान आमदार हे काही लक्ष दिलं नाही त्यानं. संजय धोत्रे पहिल्यापासून येतात हमेशा त्यानं काहीच नाही केलं. आम्ही तर बघितलं नाही संजय धोत्रेला कसे असतात, तर चेहरा सुद्धा दाखवला नाही. पण आता तरी मग तुम्ही त्यांना निवडून देता? काऊन देता निवडून? ते मोदीच्या मुळे द्यायला त्याने जर कुठं जर उभं केलं तरी त्याला मोदीसाठी आम्हाला द्यावं लागेल ना. लोकशाहीचा महामहोत्सव या अकोला जिल्ह्यात सुरू आहे. तर यामध्ये अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे याची चाचपणी करण्यासाठी आपण अकोला शहरातील जवळ असलेल्या मोरणा नदी काठ लगत असलेल्या गावात म्हणजे वाकापूर या गावात आलेलो आहोत. तर या गावात आपण अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे तर या गावातील नागरिकांचे जनतेचे मनातील जे कौल आहे तो घेणार आहोत. तर या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत युवक जोडलेले आहेत, त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत. तर चला. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे? का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे, काय कारण? कारण म्हणजे विकास ते करू शकतील त्या गावाचा. नेमका तुम्हाला काय वाटते बाळासाहेबांची एकूण कोणता विकास व्हायला पाहिजे? आमच्या गावाचा सुधारणा करतील असा आम्हाला अंदाज आहे. हो. यासोबतच काही नागरिक सुद्धा आपल्या सोबत जुडलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. तर दादा नाव काय तुमचं? मनीष सावळे. मला सांगा, अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे? काय वाटते अकोल्याचा खासदार कोण अकोल्याचा विकास करणार? बाळासाहेब. नेमकं काय कारण आहे? कारण की आम्हाला त्याचा सहारा राहील समोर. नेमकं अकोल्यामध्ये कोणते उद्योग व्यवसाय आजपर्यंत आले नाही असं काय वाटते तुम्हाला की ते आणू शकतील? आम्हाला सध्या आम्ही वंचित सारखेच आहोत. वंचित आघाडीत आम्ही वंचितच आहोत. ते आल्यानंतर आम्हाला सुधारणा होईल आमच्या गावाची बी आम्हाला असं वाटेल. काय गावाकडे काय कोणत्या विकास कामे झाली नाही काय वाटते तुम्हाला? आमच्या गावाचे काहीच कामं झाले नाही आहेत. हे 5 वर्षात बीजेपी सरकारनं काही आम्हाला दिलं बी नाही आणि काही केलं बी नाही. त्यासाठी आम्हाला असं वाटते आमचे बाळासाहेब येतील की काही ना काही विकास करतील. नेमके आपल्या गावामधील काय असुविधा आहे तुम्हाला ते तुम्हाला प्रत्यक्षदर्शीने जाणवतात? 5 वर्षात या गावाला पाणी नाही आहे बरोबर, ना इथं नाल्या नाही आहेत, ना रस्ते नाही आहेत. या गावाचा विकासच नाही काही. 5 वर्षात निरा वंचित सारखेच आहोत. यांचं मत आहे की गावाचा विकास काहीही झालेला नाही. यासोबतच काही नागरिक आपल्यासोबत जुडलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. दादा म्हणतात की मी नंतर बोलतो. ठीक आहे, असो. या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत. दादा नमस्कार. बोलता काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण सरदार. काय वाटते तुम्हाला अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, काय वाटते? बाळासाहेब आंबेडकर व्हायला पाहिजे. काय कारण आहे? काय कारण की 5 वर्ष झाले आमच्या गावात सध्या काही सुधारणा केलेली. बीजेपी सरकार आली होती, बीजेपी सरकारनं काहीच नाही केली. मेंबर जे काही होते आमच्या गावात 5 वर्ष चक्कर पण नाही मारला. रोड नाही, नाल्या नाही, लाईट नाही, पाणी नाही प्यायले. तुमच्या गावात जे नेमका जो मोरणा नदीच्यावर जो पूल पाहिजे तो पूल का बरं होत नाही? तुम्ही याच्यासाठी कोणाकडे गेलते? ते तर कागदपत्र दिलेले आहेत. ते इकडे यायचे इकडे कलेक्टर खासदार आमदारच्या इकडे 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून आता मागच्या वर्षी काम सुरू झालेलं आहे. पण आता बी औंधा बी आम्हाला खूप त्रास आहे नदीचा. काऊन की पूल औंधा काही नदीचा तयार होत नाही, व्हायला पाहिजे होता. त्याची काय परिस्थिती आहे त्याची? तुम्हाला काय वाटते मग बाळासाहेब आंबेडकर आल्यानंतर या गावातील जे काही कायापालट आहे तो होऊ शकते काय? होऊ शकते. आम्हाला पूर्ण गॅरंटी. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर म्हणजे अकोला खासदार झाल्यानंतर आमच्या गावाचा कायापालट करणार आहेत असं यांचं गावकऱ्यांचं मत आहे.
यासोबतच आपल्यासोबत काही नागरिक वाकापूर गावामध्ये जुडलेले आहेत, त्यांचे सुद्धा संवाद साधणार आहोत. दादा, मला सांगा, तुमचं नाव काय? सुनील सरदार. मला सांगा, अकोल्याचा खासदार नेमका कसा असायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? आमचे बाळासाहेब आले तर आमचं बुद्धीवर काम होईल. आम्हाला एक चांगलं वाटतं, बुद्धीवर बनलं आमचं, आम्हाला ते आम्ही त्यातले माणूस घ्यावं. आता मोदीने एवढं राम मंदिर बनवलं, एवढं करोड रुपये राहिले, तर आमचे बुद्धीवर सध्या टीन ठेवले. तर आम्हाला एवढी इच्छा आहे की आमचं बाळासाहेब आले तर आमचं बुद्धीवर तरी बनणं, या रोडची आगते तरी होईल. आणखीन नेमकं विकास कामामध्ये काय वाटते तुम्हाला? मध्ये कसं आम्हाला सारं पहिलं बुद्धीवर पाहिजे, आणि रोड आणि पूल आणि पाणी प्यायचं, बस बाकीच नाही पाहिजे आम्हाला. तर आमची सुविधा आमची या ठिकाणी या गावामध्ये खारपट्टा म्हणून हे गाव गणले जाते, आणि या गावामध्ये खारे पाणी बरेच नागरिकांना प्यावं लागते. त्यामुळे बऱ्याच नागरिकांच्या किडनीचे आजार होतात. त्यामुळे प्रत्यक्षदर्शनी या गावामध्ये महापालिकेचे कर्मचारी सुद्धा यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे कुणी लक्ष देत नाही, असे गावकऱ्यांची काही ओरड होत आहे. तर यासोबत काही या ठिकाणी आणखीन नागरिक जुडलेले आहेत, त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत आपण. दादा, नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? राहुल शांताराम सरदार. मला सांगा, अकोल्याचा खासदार नेमका कसा असायला पाहिजे, याची आम्ही अकोला युवा परिवर्तनच्या माध्यमातून चाचपणी करत आहोत. तुम्हाला काय वाटते? बाळासाहेब. काय बाळासाहेबाची एकूण काय अपेक्षा, काय करतील? अपेक्षा पुरी आहे बाळासाहेब. काय विकास, काय मागणी आहे तुम्हाला? असं वाटतं की त्यांच्याकडून हे काम झाले पाहिजे? आमची मागणी असं आहे की बुद्ध विवाह द्यावे, आणखी गावाच्या विकासासाठी काय? पाणी, नळ. अकोला जिल्ह्याच्यासाठी काय काय विकास कामे करावं वाटतं? वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना या गावातील नागरिकांचं मत आहे की आम्हाला बाळासाहेब आंबेडकर हवे, आणि अकोल्याचे खासदार ते झाल्यानंतर अकोल्याचा विकासासह आमच्या गावचा सुद्धा विकास करतील, असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. पण अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, याच्याकरता अकोल्यातील काही म्हणजे वाकापूर या गावातील काही तरुण आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. दादा, नमस्कार. तुमचं नाव काय? संदीप सरदार. काय मत आहे तुम्हाला, अकोल्याचा खासदार नेमका कोण असायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? अकोल्याचा खासदार आम्हाला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर व्हायला पाहिजेत. कारण की आम्हाला पूर्वी जाणीव त्यांची, ते जर का समजा आले तर आमच्या गावाला सुविधा मिळणार. आता आजपर्यंत एवढे होते समजा पंतप्रधान नाही का, पंतप्रधान मंत्री होते, पण आमच्या गावाला पूल सुद्धा नाही, पाणी पण नाही, लाईट पण नाही. या ठिकाणी अकोल्याचे विद्यमान खासदार जे आहेत संजूभाऊ धोत्रे यांचे सुपुत्र अनुपभाऊ धोत्रे हे सुद्धा अकोल्याचे खासदार म्हणजे भाजपच्या वतीने उमेदवारी त्यांनी दाखल केली आहे, आणि ते सुद्धा विकास इथं लढत आहेत. त्यांच्याकडे कसे बघता तुम्ही? त्यांच्याकडे काय बघा, आम्हाला सुविधा मिळत नाही म्हणलं मग काय म्हणायचं त्यांना. आता ते आले ठीक आहे, पण सुविधा द्यायला पाहिजे ना आम्हाला काही ना काही. गावामध्ये रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, काही नाही, पूल नाही. पाणी जर का आलं 4 महिने आम्हाला इकडे राहावं लागतं, अकोला जागा रस्ता नाही आम्हाला. मग आम्ही कसं काय त्याला आता वोट देऊ? मग आता आमचं एकच मत आहे, वोट फॉर वंचित. बाळासाहेब आंबेडकर आले तर आम्हाला विकास पूर्ण मिळणार, आमच्या गावाला जेवढं काय असणार सुविधा ती मिळतील. आता मी 12वी शिकलेला आहे, माझी पण काहीतरी समजा इच्छा होती आर्मीची भरती मारी समजा, तर त्यांना ते 4 वर्ष आणून ठेवलं, हे 5 वर्ष राहतात, आणि आम्हाला 4 वर्षात आणले तिथं. अग्निवीरच्या विषयी बोलतात. हा, मग तुम्ही सांगा 4 वर्ष काय करायचं मानते? 4 वर्षामध्ये काही फॅसिलिटी मिळत नाही, काही सुविधा पण मिळत नाही. 4 वर्ष जर का रिटायर झालं तर मग काय फायदा काय समजा आमचा, नाही का? मग हे साऱ्या सुविधा भेटायला पाहिजे. आता म्हणजे तुमचं मत आहे की आर्मीचं जे पहिल्यासारखा जो त्यांची नियुक्ती होत होती ते व्हायला पाहिजे. हा, जे पहिल्यासारखी आपलं होतं ना, त्याची नियुक्ती झाली पाहिजे. आता हे सर्व गोष्टी तर आम्हाला असं वाटते बाळासाहेब आंबेडकर करू शकतात. या ठिकाणी अकोल्यामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने डॉक्टर अभय पाटील सुद्धा आहेत, आणि ते वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे चांगले नावाजलेले आहेत. त्यांच्याकडे कसे बघतात? त्यांनी सुद्धा नामांकन महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने भरलेलं आहे. त्यांना खासदार होण्यासाठी तुम्हाला काय वाटते, ते कसे वाटतात? ते कसे काय सर्वच बरेच आहेत, पण आमचं फक्त एकच वोट आहे, प्रकाश आंबेडकर. याच्या पुढे आम्ही काही बोलू शकत नाही. आमचं मत त्यांनाच जाणार आहे, आणि 100% ते येणार आहे निवडून, याच्यावर तर कोणी येणार नाही. म्हणजे नेमके अकोल्याचे हिम्मतवाला कोण आहे नेमकं? अकोल्याचे हिम्मत आले फक्त एकच आहेत, ओनली बाळासाहेब आंबेडकर, बाकी कोण नाही. ठीक आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच अकोल्याचा विकास करणार, असे तरुण युवकांचंही सुद्धा मत आहे. आपण अकोल्याचा खासदार नेमका कोण, हा अकोल्याच्या जनतेच्या मनातील कौल आपण युवा परिवर्तन या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. यानंतरही आपण अकोल्याचा खासदार नेमका कोण, हा जनतेच्या मनातील कौल आपण जाणत राहू. मी योगेश शिरसाट, युवा परिवर्तन न्यूज, अकोला.